एजन्सी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. भीमराव केराम. अध्यक्ष महोदय, मागच्या 2018 मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये किनवट आणि माहूरमध्ये पीक विमा कंपनीकडे 29,640 लोकांनी पीक विमा कंपनीला पैसे भरले होते. दुर्दैवाने अध्यक्ष महाराज, तिथले कृषी विभाग आणि तहसील विभाग आणि या विमा कंपनीच्या संगनमताने तिथल्या आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या लोकांनी अतिशय दुर्लक्ष केल्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ 2,917 लोकांना त्यांचा लाभ त्या ठिकाणी मिळाला. हे खऱ्या अर्थाने त्या आदिवासी लोकांवर त्या ठिकाणी अन्याय. अध्यक्ष महाराज, त्याच पद्धतीने माहूरमध्ये 23,329 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडे पैसे भरलेले होते आणि त्या माहूर तालुक्यामध्ये केवळ 626 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला. अध्यक्ष महोदय, याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, ऑफलाईन असल्यामुळे आदिवासी शेतकरी त्या ठिकाणी पीक विम्याकडे त्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानासाठी जे काही रक्कम मिळते त्या ठिकाणी ते अर्ज करू शकत होते, परंतु आता ऑनलाईन असल्या कारणाने अध्यक्ष महोदय आदिवासी शेतकरी अशा पद्धतीचे पैसे त्या ठिकाणी भरू शकत नाही. आणि म्हणून एकीकडे सरकार त्या शेतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले असताना सुद्धा नुकसान भरपाई त्यांना मिळू शकत नाही. त्यांच्या अज्ञानाचा तर त्यांच्या अज्ञान तर त्याला नळलेलं आहेच. आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय या प्रतीच्या पावसामध्ये तर किनवट माहूर भागामध्ये हा माझा पहाडी भाग आणि जंगली भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आज उभे पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले. अध्यक्ष महोदय, आणि मी जवळपास पूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रवास केलाय, बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमेत अधिकाऱ्यांसमेत पंचनामाचे करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्या ठिकाणी सर पंचनामा झालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, आणि या वर्षामध्ये सुद्धा 42,712 लोकांनी त्या ठिकाणी विमा कंपनीकडे पैसे भरले. फळबागांचा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या मार्फत सरकारला आहे की या पीक विमा कंपनीकडून या आदिवासी लोकांना या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या अनुदान देण्याच्या संबंधाने त्या ठिकाणी निर्देशित करावीत. दुसरी माझी मागणी अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाच्या मार्फत शक्यतो या पीक विमा कंपनीकडे त्या पिकाचे नुकसान भरपाईसाठी त्यांनी ती रक्कम भरण्याच्या संबंधाने आदिवासी विभागाला सुद्धा आपल्या मार्फत त्या ठिकाणी निर्देशित करावीत. आणि अतिशय महत्वाची मागणी माझी अशी होती अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी पुढे बोलण्याची संधी देतो असं म्हणालात. 2018 मध्ये अध्यक्ष महोदय विषयांतर करतो थोडस, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून एका आदिवासी संकुलमध्ये आदिवासी मुलींची शाळा आहे, एक संस्था चालू गेल्या अनेक वर्षापासून उद्या देतो बोलायला. किशोर